जय जय रघुवीर समरस समग्र जीवनं यस्य यज्ञज्वालेव तेजसं वीरं विनायकं स्मृत्वा स्फूर्तिं प्राप्नोतु भारतः। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। बंधू भगिनींनो, हे जी आता मी जोरदार म्हटलंय ना, भारत माता की जय, वंदे मातरम, जी कविता आपण आज पुढे घेणार आहोत, आत्मबल। आधी आपण आकांक्षा बघूया। आत्मबल, ज्यावेळेस त्या मार्सेलीची उडी हे वर्णन मी घ्यायला लागलो आणि वाचायला लागलो, उत्स्फूर्तपणे त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं होतं, की विचारात आलं होतं, भारत माता की जय। तो आपण जय जयकार आज केला। ज्या सावरकरांच्या कविता यांच्याबद्दल आपण जे काही रसग्रहण करणार आहोत, त्यांच्या सावरकरांच्या बालपणी सुद्धा अशीच एक भयंकर महामारी आली होती, जिचं नाव आहे प्लेग। पण सध्या जी महामारी आली आहे ती भयानक आहे, ती माणूसघाणी आहे आणि माणुसकी शून्य पण आहे। माणूसघाणी पण आहे, माणुसकी शून्य पण आहे, आणि त्यामुळे लोक घराघरात बसून आहेत। सरकार लॉकडाऊन लावत आहे। मग घरात बसल्यानंतर काय करायचं आहे? घरात बसल्यानंतर काय करायचं आहे? यावेळेस आता मला आठवतं बघा, की आपण सावरकरांची किती अवहेलना करतो हे लक्षात घ्या। सांगणं भाग आहे, सांगणारही आहे, सांगणारही आहे। ज्या सावरकरांनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी एखाद्या होलिकेवर जाऊन टाकावं तसं जाऊन टाकलं होतं। आपलं आयुष्य, आपलं तारुण्य, आपला संसार सगळा त्यांनी जसा काही उद्ध्वस्त करून टाकला होता आपल्या हाताने। आपल्याला दोन घास सुखाचे मिळावेत म्हणून त्यांनी अंदमानचे छळ सहन केले, आणि आपण त्यांना काय देतोय? आपण त्यांना काय देतोय? तुम्हाला सांगतो, आत्ताच काल परवा काही दिवसांपूर्वी लोकसत्तेने एक प्रकल्प राबविला होता। त्यांनी मोजके 100 विचारवंत एकत्रित केले, त्यांनाशी पत्रव्यवहार केला, जे काय त्यांच्याशी केलं असेल 100 केले, 100, आणि त्यांना सांगितले की लोक घरोघर बसून आहेत, लोक घरोघर बसून आहेत, त्यांना वाचावी अशी आपण 5 पुस्तकं प्रत्येकाने आम्हाला सांगा, ते लिहून पाठवा आम्हाला, की 5 पुस्तकं ही वाचली गेली पाहिजे। 100 लोकांनी 5-5 पुस्तकांची नावं पाठवली। तुम्हाला सांगतो, थोडा खेद होतोय सांगताना, दुःखही होतोय, तुम्हाला सुद्धा होईल, की फक्त त्या दोघांपैकी 100 पैकी फक्त दोघांनीच, एक अविनाश धर्माधिकारी पुणे आणि एक आर्वीचे आहेत, मला नाव आठवत नाही, दोघांनीच सावरकरांच्या जन्मठेप या पुस्तकाचं नाव लिहिलं होतं। बाकी 98 लोकांनी सावरकरांचा उल्लेख सुद्धा केला नाही। मित्रहो, त्यांनी आम्हाला काय दिलं आणि आम्ही त्यांना काय देत आहोत? आम्ही त्यांना काय देत आहोत? अरे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम कुठून चालतो हे त्यांना पाहायचं होतं। त्यांनी ती इच्छा व्यक्त केली होती, पण आमच्या करंट्या सरकारने त्यांना निमंत्रण सुद्धा दिलं नाही। सावरकरांची 75 झाली, सावरकरांची 75 झाली, त्यावेळेस आमच्या आकाशवाणीने त्यांची बातमी सुद्धा दिलेली नाही। म्हणजे जाऊ द्या, तो विषय मला फारसा घ्यायचा नाही आहे। पण आपण त्यांना काय देतोय? निदान आपण एवढं तर देऊया, की आज आपण जे सावरकरांच्या कवितांचं रसग्रहण करतो आहोत, त्या 100 लोकांचं जाऊ द्या हो, आता आपणच आपला विचार करूया। मी आपल्याला विचारतो की सावरकरांच्या कोणत्या कोणत्या कविता आपल्याला माहित आहेत? कोणत्या कोणत्या कविता माहित आहेत? 1, जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे। 2, सागरास ने मजशी ने परत मातृभूमीला। 3, सांगा ना, सांगू शकाल? सांगतील काही? शिवाजी महाराजांची आरती, हे हिंदू नृसिंहा। पण मला नाही वाटत 5-6च्या वरती कोणी एका झटक्यात सांगू शकतील। त्यांना माझा मनपूर्वक प्रणाम आहे। पण परिस्थिती मला माहीत असल्यामुळे मी असं म्हणतोय, की हा जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे, तो याच्याकरता सुरू केलेला आहे की सावरकरांच्या कवितांविषयी निदान आपल्याला उत्सुकता यावी। ही कविता, जसं काल आपण काय घेतलं, काल आपण 2 सुखशय्या व प्रभाकरास घेतली।
सुखश्रव्य प्रभाकरास घेतली. बरोबर आहे. तसं प्रभाकर जे सावरकरांचं अत्यंत कठोर सावरकर, दहशतवादी क्रांतिकारक सावरकर, देशभक्त सावरकर, इंग्रजांना जणू काही मृत्यूला, यमराजाला आव्हान देणारे सावरकर, एवढे कठोर सावरकर काही कवितांमध्ये एकदम कोमल होतात, प्रेमळ होतात, आपल्या तुमच्यासारखे हळवे होतात की प्रभाकरास एक जी मी काल सांगितली तनुवेल, 2 परगावी जाताना 3 आणि चांदोबा चांदोबा भागलास का, ही या कविता त्यांच्या अत्यंत कोमल हृदयाचं दर्शन करून देणाऱ्या आहेत. पण प्रत्येक कविता आपण घेऊ शकत नाही, तर माझी विनंती आहे की आपण या कविता मुळातून वाचाव्यात. तुम्हाला अतिशय अतिशय आनंद होईल. अत्यंत सोप्या भाषेतल्या कविता आहेत. पण आज आपण जी कविता घेतोय ना, ती कोणती आहे माहिती आहे? आकांक्षा. ह्या जशा सोप्या कविते काल आपण पाहिली, ही संस्कृत प्रचूर आहे. आतापर्यंत जसं कोमल हृदय असणं, ही काही सावरकरांची प्रकृती नव्हे, ती त्यांची प्रवृत्ती पण नव्हे, ती त्यांची प्रवृत्ती पण नव्हे. मग सावरकरांची पराक्रम आणि पराक्रमीची पूजा ही प्रवृत्ती आहे, ही त्यांची प्रकृती आहे, ही त्यांची प्रेरणा आहे, हे त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. पराक्रम आणि पराक्रमाची पूजा. सावरकर स्वतः पराक्रमी होते आणि पराक्रमाची पूजा सुद्धा ते करायचे, म्हणजे पराक्रमी लोकांचा आदर सुद्धा ठेवायचे. ही जी आकांक्षा आपण कविता पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण आत्मबल पाहणार आहोत आणि 20 ते 25 मिनिटात आपल्याला कार्यक्रम आटोपायचा आहे. ती आकांक्षा. आकांक्षा म्हणजे काय? आकांक्षा ही जी कविता आहे, 47 कडव्यांची कविता आहे, अत्यंत सुंदर कविता आहे आणि जी सावरकरांची प्रेरणा आहे, पराक्रम आणि पराक्रमाची पूजा, ती या कवितेत ठळकपणे आलेली आहे. त्या कवितेमध्ये काय आहे? गरुड पक्षिणीची एक कहाणी आहे आणि ती स्वतः पक्षीण कहाणी सांगते आहे, आपली गोष्ट, आपली कथा सांगते आहे. काय झालं माहिती आहे का? की अर्थात कविताच आहे, त्या कवितेच्या पद्धतीनेच तिला घ्यायचं आहे. काय झालं की एक गरुडाचं पिल्लू कावळ्याच्या घरट्यामध्ये थांबून जातं, राहून जातं आणि ते त्या कावळा आणि कावळीनी दोघांनी त्याला सांभाळलेलं असतं. हळूहळू ते मोठं होतं, पण कावळ्यांसोबत जे कृमी कीटक खाणे आहे, किडे मुंगे खाणे आहेत, त्यात ते कधी रमायचं नाही. त्यांना वाटायचं त्या समुद्राच्या लाटेमधून एखादा जबरदस्त असा मासोळी यावी आणि त्यांना आपण फटकन उचलून घ्यावं, असे त्याची दात शिवशिव करत होते. पण कावळ्यांच्या सोबत राहिल्यावर ते कसं होणार आहे? पण एकदा मात्र असं झालं की ते दृश्य पाहिल्यानंतर तिच्या जीवनाचं सगळं काही एकदम परिवर्तनच जसं काही होऊन गेलं आणि तिला काय दिसलं? तिला असं दिसलं की एक प्रचंड असा गरुड पक्षी आणि भयंकर विषारी नाग, या दोघांचा लढा तिने पाहिला, दोघांचा संघर्ष तिने पाहिला आणि ती एकदम जीवनात बदलूनच गेली. अत्यंत बारकाईने युद्धस्थ कथा रम्य, प्रत्यक्ष ती युद्ध पाहत होती. कथाच रम्य आहे तर प्रत्यक्ष युद्ध कसं असेल? अत्यंत अमिनी चित्रांनी पाहत होती. अहो, तो गरुड पक्षी याच्यावरती चोची मागून प्रहार करतोय नागावरती आणि तो नाग आपल्या विषाचे फवारे मागून फवारे सोडतोय, फवारे मागून फवारे सोडतोय. त्या फवारांच्या ढिगामधून जसं एखाद्या बाणाने एकदम सरसर करत जावं, तसं हा आपल्या चोचीनी नागाच्या अंगावर प्रहारामागून प्रहार करतोय. आपल्या कणखर नखानी सापाला जखमी करतोय, नागाला जखमी करतोय. दोघांची प्रचंड लढाई चालू आहे. तो गरुडाला आपल्या संपूर्ण अंगाने आवळायचा प्रयत्न करतोय नाग आणि असं आवळत असताना तो गरुड आपल्या कणखर चोचीने त्याचा कंठ धरून तो कंठ फोडून टाकतो. दोघांची लढाई चालते आणि दोघेही ताबडतोब घायल होतात आणि दोघेही खाली पडतात. धाप घेता विहग पडला तो भागलेला. सगळं लढाई सुरू असताना तो विहग सुद्धा, तो गरुड सुद्धा, नाग तर कसा पडला खाली? काय सावरकरचा शब्द बघा, जसा सोडाचा चाबूक गळून पडावा तसा हा नाग गळून पडला. काय कोणत्या कल्पना सावरकर कुठे अंदमानात लिहित होते? जसा सोडाचा चाबूक गळून पडावा तसा तो नाग गळून पडला. असा प्रचंड तिथे लढा झाला आणि गरुड सुद्धा थकून भागून तो पण खाली पडला होता. त्यांनी धाप घेतली आणि त्यांनी पाहिलं, तो उठला आणि त्याला कळलं
निशंकती अचिरीची जयश्री परी माळ घाली, की आपण जिंकलो आहे, आपण जिंकलो आहे, आपला शत्रू मरून पडलेला आहे हे त्यांनी पाहिलं आणि विजयश्रीने आपल्या गळ्यात माळ घातली. अशा थाटात तो उठला आणि स्पर्धा देती मजशी सकया सांगते सत्य झाली. आणि ती म्हणते वा वा वा, काय मी दृश्य पाहिलं. आणि तो त्यांनी विजयश्रीकडे असं पाहिलं, आपण आपला शत्रू गेला आणि ठाडकन तो उडून गेला. आपण फार मोठा पराक्रम केला विजयश्रीची माळ गळ्यात घालून. तो तर निघून गेला, हो तो तर निघून गेला, पण हिच्या मनातून नाही निघून गेला. तिच्या हृदयात तो बसला, तिच्या हृदयात तो बसला, तिच्या हृदयात तो बसला आणि ती वेडी झाली त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या प्रेमासाठी ती वेडी झाली. तुम्हाला गंमत सांगतो, खरं सावरकरांची दृष्टी बघा कशी आहे. ती वेडी झालेली पाहून ती कावळीन काय म्हणते, जिने याला सांभाळलेला आहे, ती तर आईसारखीच झाली आहे, ती रागावते तिला. ती म्हणते बोधी क्रोधे, बोधी म्हणजे तिने क्रोधाने रागाने त्याला बोध केला. आह तनये सोड नादासी याचा नाद सोड. ती रागावली तिला, याचा नाद सोड, याच्या संगे फसशील तू संकटी वादळांच्या. तू जर याच्या सोबत गेलीस ना तर तू तुझ्या मागे संकटाची वादळाच्या वादळ येतील. तर बघा, म्हणजे खरं हसण्यासारखंच आहे, पण कावळीच्या दृष्टीने ते बरोबरच आहे. ती म्हणते अगं आपलं घर किती सुखात आहे बघ, आपण काय करतो, पिंडा खाणे. लोक येतात स्मशानात पिंड ठेवतात, ते आपल्याला आयते खायला मिळतात. पिंडा खाणे आणि घरटी झोपणे. ते पिंड खायचे आणि घरात झोपून जायचं. किती स्वस्त आपलं जीवन आहे बघ. आणि तू सोडून ते स्मरशी तुझं हे डोहाळे हे भिकेचे, तुला हे डोहाळे भिकेचे काय लागले, त्याला विसरून जा. पण ती नाही विसरत, ती नाही विसरत. काय गोष्ट सुंदर आहे बघा, ती विसरत नाही. ती नारदाला निरोप पाठवते, ती नारदांना विनंती करते आणि त्यांना सांगते की त्याला सांगा प्रेमाने लोभाने कसंही कर. बघा, रतीने म्हणजे प्रेमाने, रतीने दाक्षिण्याने, एक तर प्रेमाने म्हण नाही तर स्त्री दाक्षिण्याने म्हण. बरोबर आहे की नाही, मला तुला आहे की नाही मला माहित नाही, पण मला तुझ्याविषयी प्रेम आहे ते लक्षात घेऊन म्हण. अनुकंपेने काय ती बोलते बघा, रतीने दाक्षिण्याने आणि कंपूने परी तू आयावे. कसंही कर, माझ्यावर दया म्हणून कर, काय म्हणून कर, कसे, पण तू मला घ्यायला परत ये. राणी म्हणून किंवा एक तर राणी कर, पट्ट राणी कर, किंवा दासी गणुनी परी हिला न्यावे. सांगा त्याला की एक तर राणी म्हणून ने नाही तर दासी म्हणून ने. प्रेमाने ने, अनुकंपनीने, दया करून काही पण कर, पण तू मला घेऊन जा, तू मला घेऊन जा. कारण रात्रंदिवस तो लढा त्याला दिसतोय, ती जबरदस्त नख, ते त्याचे डोळे तप्त झालेले डोळे, तो त्याचे पंख, ते सगळं तिला सारखं दिसते आहे. आणि ती म्हणते नारदा त्याला सांगा, एवढं जर तिने नाही ऐकलं, शेवटची ओळ आहे त्याची, हो तर तुझ्या जीवन आहे नात मृत्यू हा आता. तुझा हो आला तर मी जिवंत राहील, नकार आला तर मी गेली समज, नकार गेली समज. मला सांगा या ठिकाणी सावरकर कुठे आहेत? सावरकर गरुड आहेत की सावरकर पक्षी नाहीत? गरुड पक्षी नाहीत, कोण आहेत? लक्षात घ्या, सावरकर दोघेही आहेत. सावरकर गरुड सुद्धा आहेत आणि सावरकर गरुड पक्षी सुद्धा आहे. कारण सावरकर पराक्रमी सुद्धा होते आणि सावरकरांना पराक्रमाची पूजा सुद्धा आवडते. पराक्रमाची पूजा सुद्धा आवडत होती. लक्षात घ्या, सावरकर पराक्रमाची पूजा सुद्धा आवडत होती. आणि जर थोडं पुढे जातो, जर आपण पराक्रमी पण नसू आणि पराक्रमाची पूजा सुद्धा जर आपल्याला करता येत नसेल तर कृपया पराक्रमाची हेटाळणी तर करू नका. कृपया पराक्रमाची हेटाळणी ते करू नका. अरे ते अंदमानमध्ये 1913 सावरकरांना बातमी आली की रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले गीतांजली दिल्याबद्दल. त्या भीषण अवस्थेत सावरकर त्यावेळेस कोळसा भराचं काम करत होते. त्या कोळसा भराचं सोंग जो फडका असते ते फेकलं त्यांनी वरती आणि सांगितलं अभिनंदन. पराक्रमाची पूजा, किती मोठा दिलदारपणा पाहिजे. आणि ते म्हणाले की तुम्हाला मिळालं, मला आनंद आहे, तुमचं मी अभिनंदन करतो, पण आत्मविश्वास कसा व्हा. म्हणाले कवी कक्ष पूर्ण हा माझा, टागोरजी कवी कक्ष पूर्ण हा माझा, पण उणीव तेथे जाजा. कवी कक्षा पूर्णपणे माझा होता, परंतु माझी भारत माता म्हणाली तिथे कवी पुष्कळ झालेत, तिथे उणीव आहे कुठे? क्रांतीच्या बाष्प यज्ञाचा कक्ष, तो जे समोरचं इंजिन आहे ना त्याच्यामध्ये जा
आणि तो विस्तव टाकणे आणि विस्तवासारखं जळणे हे तुमचं काम आहे. म्हणून मी इकडे आलो. अन्यथा मला सुद्धा नगरपा इतकं काय आत्मविश्वास आहे, मला सुद्धा ते पारितोषिक मिळालं असतं. पराक्रमही पाहिजे आणि पराक्रमाची पूजाही करता आली पाहिजे, कौतुकही करता आलं पाहिजे. आपण जे पुढे पाहणार आहोत की सावरकरांनी संडासमध्ये उडी मारली, बरोबर आहे. अरे तुम्हाला पराक्रमाची पूजा करता येत नाही तर असं मूर्खासारखं तर बोलू नका की सावरकर संडास होते. असं तर बोलू नका कमीत कमी की काय केलं सावरकरांनी, फक्त 10 फूट पोहले आणि 200 फूट पळत गेले. अरे ती काय रेल्वे आहे का की प्लॅटफॉर्मला चिटकून ती गाडी उभी राहणार आहे? मोठी जहाजं कुठे उभी राहतात, तिथून लहान्या नावांनी काठावर यावं लागतं, बंदरावर यावं लागतं. काही बोलणे असो, पराक्रमाची पूजा. काही लोक पराक्रमीच नाहीये, असं जे बोलतात ते लोक खरे पराक्रमीच नसतात. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून गेले, पेटाऱ्यातून गेले की पेटारा खांद्यावरून गेले, पेटारा खांद्यावर घेऊन गेले की पेटाऱ्याच्या मागे मागे गेले, त्याला काही महत्व नाहीये. गेले याला महत्व. कोणी म्हटलं का सावरकर शिवाजी महाराजांना पेटारे वीर? अरे औरंगजेबाच्या मगर मिठीतून अत्यंत अहंकारी औरंगजेबाच्या की काय शिवाजी जाणार आहे, त्याला तर शिवाजी म्हणायचाच नाही, पहाड का शिवा म्हणायचा, काय म्हणायचा, इतका त्याला अहंकार होता. त्या अत्यंत अहंकारी यमुपुरीतून शिवाजी महाराज गेले. साधन महत्वाचं नाही, साध्य महत्वाचं आहे. सावरकर संडासातून तर पळून गेले, निघून गेले, पण हे लोक अजून संडासातच बसले आहेत, त्याला संडासवीर म्हणणार आहे. म्हणून मी सांगतोय तुम्हाला की सावरकर पराक्रमी होते आणि सावरकर पराक्रमाचे पूजक होते, पराक्रमाचं कौतुक करणार होते. अशी सुंदर, अत्यंत सुंदर अशी आकांक्षा ऐकली होती का मंडळी? आपण ऐकली असेल तर खरोखर मला खरोखर मनापासून आनंद. ऐकली नसेल ती कविता मुळातून वाचा, समजो न समजो वाचा, एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, कळेल. भाषा तर मराठीच आहे ना, कठीण असली तरी कळेल, भाषा मराठीच आहे. आता आपण जाऊ आत्मबलकडे. अत्यंत सुरेख अशी कविता आहे. सावरकरांनी मारिया बोटीतून मार्शलिसला जी उडी घेतली, समुद्रात उडी मारली, जी उडी त्रिखंडात गाजली, त्या उडीचा उपसंहार म्हणजे ही कविता आहे. त्या उडीचा उपसंहार म्हणजे ही कविता आहे. काय झालं? ही उडी का मारावी लागली, कशी अटक झाली? थोडक्यात आपण नुसती आपल्याला कविता पाहायची नाही आहे, नुसती त्याची पार्श्वभूमी पाहायची आहे, त्याचं कारण पाहायचं आहे. 1 जुलै 1909 रोजी लंडनला मदनलाल धिंगरानी कर्झन वायलीचा खून केला. मदनलाल धिंगरानी कर्झन वायलीचा खून केला, वध केला. इंडियन असोसिएशन हॉलमध्ये केला. इंग्रजांनी काय केलं होतं माहिती आहे? इंग्रजांनी काय केलं होतं की आपल्या जे लोक भारतातून जे शिकायला येतात त्यांनी आपल्याचकडे आलं पाहिजे म्हणून इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती. आणि ते प्रत्येकाला भेटायचे की त्या क्रांतिकारकांकडे जाऊ नका, इथेच या. आणि त्याचा मोठा समारोह होता आणि त्या समारोह चालू होता आणि त्याला हा कर्झन वायली येणार होता, सपत्नीक येणार होता. आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि तितक्यात त्या कार्यक्रमाला काय असतं, कोणता पोशाख घालून न्यायचं, तो कार्यक्रमाचा पोशाखच घालून न्यायचं. आणि आले कर्झन वायली आले, त्यांची पत्नी आली, पण थोड्याच वेळात एक अत्यंत जबरदस्त तरुण आला. तो मात्र आपल्या पारंपरिक पोशाखातच आला, शिखांची पगडी वगैरे घालून आला. आणि लोकांनी पाहिलं हा कोण आहे? अरे हा मदनलाल धिंगरा, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. इंजिनिअरिंग आता इंजिनिअरिंग होणारच होता, इतकं शिक्षण चालू आहे, शेवटच्या वर्षाला आहे. आणि कार्यक्रम संपत आला होता आणि कर्झन वायली सगळ्यांशी बोलत होता. कर्झन वायलीची आणि मदनलालची ओळख सुद्धा होती. ते दोघं आले, हस्तांदोलन झालं आणि याचे डोळे अतिशय चमकले आणि यांनी बरोबर पिस्तूल बाहेर काढलं आणि तिचा उजव्या डोळ्याचा वेध घेतला. तो डोळा फुटला आणि धडाधड छातीमध्ये घातलं. तितक्यामध्ये लालजी कावस काका धावत आले. ते पण त्यांच्या छातीत गोळी गेली, तेही खाली पडले आणि शेवटी दोघांनी मिळून मदनलालला धरलं. मदनलालने दुसरी पिस्तूल काढली आणि आपल्या अंगावर तो मारून घेणार होता, पण तेवढी संधी त्याला मिळाली नाही. हे लक्षात घ्या. 1 जुलै 1909 त्याला अटक झाली
आणि 17 ऑगस्टला त्याला फाशी झाली. न्यायाधीशाने असं म्हटलं होतं की तुम्हाला काही बोलायचं का? तो म्हणे मला मी वध केलाय, मला मान्य आहे, हे सगळे गुन्हे मला मान्य आहे. तुम्हाला काही बोलायचं का? म्हणे जे मला बोलायचं आहे ते मी खिशात ठेवलं होतं, हे पोलिसांनी घेतलं आहे. न्यायाधीश त्यांचे ते म्हणाले तुमच्या खिशात काय होतं काय नाही हे आम्हाला माहित नाही, त्याची आम्हाला गरज पण नाही, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तो म्हणे मला काहीच बोलायचं नाही, त्यात मी दिलंय ते बघा. आणि ते पोलिसांच्या कस्टडीत एकच पत्र ठेवल्या गेलं. 17 ऑगस्टला फाशी होती आणि 16 ऑगस्टला लंडनच्या डेली न्यूजमध्ये हे पत्र छापून आलं. हाहाकार झाला, पोलिसांना तोंड बाहेर काढवे ना. हिंदू लोकांनी हजारो प्रती त्याच्या काढल्या आणि भराभर लोकांना वाटणं सुरू केलं. हे कोणी केलं? हे कोणी केलं? अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा खून केला 21 डिसेंबरला नाशिकला थिएटरमध्ये. आणि एक वैद्य नावाचे त्यांचे सहकारी ते छळाला घाबरले हो. छळाला घाबरले. सांगितलं त्यांनी की जे पिस्तूल सावरकरांनी पाठवलं त्या पिस्तुलाने हा खून झालेला आहे. त्याला फाशी झाली, यांना पण फाशी झाली. आणि सावरकर म्हणे मी काय लपून राहू? फ्रान्समध्ये सगळ्यांनी सांगितलं की सावरकर तुम्ही जाऊ नका, धुरीनी युद्धाशी जाणे अशी नवी की राजकारणी. म्हणे नाही. मदनलाल फाशी गेला, कान्हेरसोबत 2 जण फाशी गेले. आणि तिकडे खुदिराम बोसनी बॉम्बस्फोट केले. हे बॉम्ब कोणी पाठवले? आणि शेवटी ठरलं की सावरकरने पाठवले, पण त्यांना पकडा कसं? कारण ते तर फ्रान्समध्ये. आणि शेवटी निरंजन पाल मॅडम कामा म्हणाला सावरकर तुम्ही जाऊ नका. सावरकर म्हणे नाही, मला हे सहन होत नाही आहे की माझ्यामुळे माझ्या प्रेरणेमुळे लोक फाशी गेले आणि मी इथे राहू. आणि सावरकर लंडनमध्ये गेले. सावरकर निघाले आहे ही बातमी त्यांना कळली आणि स्टेशनवरतीच त्यांना अटक करण्यात आली. आणि बघा किती न्यायी सरकार आहे, तुम्हाला फरारी म्हणून अटक करण्यात आहे. कोण फरारी होते? सावरकर फरारी होते. सावरकर फरारी होते. अत्यंत अन्यायी, पण न्यायाचा दुसऱ्याने बुरखा घातलेला त्यांना अटक झाली. आणि मारिया बोटीनी त्यांना नेणं सुरू झालं. 1 जुलै 1910. कळली का तारीख? तारीख कळली? कोणत्या तारखेला खून केला, वध केला? मदनलाल धिंगरांनी 1 जुलै 1909. सर कर्झन वायलीचा 1 जुलै 1909ला खून केला. आणि कोणत्या दिवशी मारिया बोटीने घेऊन चालले? 1 जुलै 1910. काय आहे का? काही संबंध आहे का गोष्टीचा? आहे. आणि कोणी नेलं? मिस्टर पार्कर आणि मिस्टर पॉवर. आणि तुझं नाव पॉवर असेल, इथे प्रत्यक्ष पॉवर हाऊसच होतं ना तुझ्यासोबत आता. आणि त्यांनी सांगितलं मिस्टर सावरकर तुमचं आमचं काही वैर नाही, पण आमची जबाबदारी आहे तुम्हाला भारतात सुखरूप घेऊन जाणे. वास्तविक हा सुद्धा अन्याय होता. गुन्हे झाले होते कुठे? इंग्लंडमध्ये. केस तिथेच चालली पाहिजे, पण जे गुन्हे झाले त्याला इंग्लंडमध्ये फार कमी शिक्षा होती. त्यामुळे त्यांना भारतात नेणंच भाग होतं आणि अन्यायाने त्यांना भारतात नेण्यात आलं होतं. आणि पकडल्या गेल्याबरोबर सावरकर अभ्यासू होते. त्यांना कळलं आपल्याला शेवटी मार्सेलिस लागणारच आहे. मार्सेलिस काय आहे? फ्रान्सचं बंदर आहे, ते लागणार आहे. आणि निरंजन पाल, मॅडम कामा आणि सावरकरांचे मित्र इतका मोठा पोलीस बंद असताना सुद्धा, बंदोबस्त असताना सुद्धा त्यांच्या योजना ठरल्या की मार्सेलिसला सावरकरांना सोडवायचं. आणि सावरकर तुम्ही कसे करून बंदरावर या, मग आम्ही पुढचं पाहू. आणि सावरकरांचं नशीब असं ती बोट निघाली आणि ती बोट नेमकी मार्सेलिसला बिघडली. ती थोडा वेळ थांबते, त्याला बराच वेळ थांबावं लागलं. आणि सावरकर कोण होते? सावरकर शिवाजी महाराजांचे भक्त होते. शिवाजी महाराजांचे भक्त होते. ते म्हणायचे माझा कान पकडायचा अधिकार फक्त शिवाजी महाराजांना आहे, बाकी लुंग्या सुंग्यांचं कामच नाही. आणि शिवाजी महाराजांचा आदर्श होता. आग्र्याला काय झालं? शिवाजी महाराजांचं पोट दुखायला लागलं आणि सगळ्यांना भरती वाटणं सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे लिहितात हातावर तुरी देऊन पळून जाणारे पुष्कळ पाहिले, पण हातावर मिठाई देऊन पळून जाणारा शिवाजी महाराजच आहे. शिवाजी महाराजच आहे. तर त्यांना ते पाहिलं आणि तिकडे शिवाजी, तिकडे हे पण आजारी पडले. आणि आजार कोणता झाला? जुलाब. सारखे जायचे. एकदा शरीर संरक्षक सावध असतील, 2दा असतील, 3दा असतील, हे नेहमीच आहे बा. आणि जेव्हा आता जायचंय त्या क्षणाला सावरकरांनी काय केलं? आपलं जानवं काढलं आणि जानव्यांनी त्या पोर्ट होलचं माप घेतलं की आपण जाऊ शकतो की नाही. आणि त्यांना कळलं की आपण जाऊ शकतो, कारण दुसरं काहीच माप घ्यायला नव्हतं ना, जानवंच होतं.
म्हणून लक्षात घ्या, जानवं घालत काही नेम नाही, कुठे कधी कामात पडतंय आपल्या काही सांगता येत नाही. आणि मग पुनश्च सावरकर आले की मला जायचंय, आणि त्यांना माहित होतं की यांना आता जुलाब सुरू झाले, जाणारच आहेत, जायचं आहे. फक्त निकर ठेवली आणि गाऊन ठेवला. गाऊन ठेवणं भाग होतं, गाऊन ठेवला. आणि कारण आपल्यासारख्या संडासचे दारं नव्हते, काचेचे होते, बाहेरून दिसलं पाहिजे कोण काय करते. गुन्हेगारच आहेत ना, काही नियम नाही गुन्हेगारांचा. आणि सावरकरांनी आपला गाऊन त्या दारावरती अडकून ठेवला आणि धडाधड उडी मारून त्या पोर्ट होलमधून त्यांनी उडी मारली. पोर्ट होलमधून त्यांनी सागरामध्ये उडी मारली. होतो मापाचं, प्रश्नच नाही. पण अगदी छान मापाचं होतं का? छान मापाचं होतं का? खर्चटलं, रक्त निघालं. तुम्ही एक कार्यक्रम करा बरं घरी, छान एक हाताला जखम करा आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवा, कसं मस्त वाटतं तुम्ही. तसं साखर, त्या साखरेचं पाणी होतं का समुद्रात? खारट पाणी होतं, त्यात आगडोंब झालेले सावरकर खाली कोसळले. काय आगडोंब उसळला असेल, काय दुःख झालं असेल, पण वेळ कोणाला होता? भर 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 पोहणं सुरू केलं. ते म्हणते इतका वेळ लागत नाही. त्यांनी मिस्टर सावरकर, मिस्टर सावरकर, एक नाही दोन नाही, मग ते म्हणाले सैनिक दोघ जण, समथिंग इज रॉंग, समथिंग इज रॉंग. आणि त्यांनी थाडकन दाराला लाथ मारली. दार उघडलं, पाहतो दात कोणीच नाही. कुठे गेले, कुठून गेले, खालून गेले, वरतून गेले, कुठून गेले, एकदम अदृश्य कसे काय झाले. आणि ते ओरडले, पारकर साहेब, पारकर साहेब, पवार साहेब, पवार साहेब, काय झालं? सावरकर गेले, असे कसे गेले ते नंतर पाहू, ते गेले, लक्षात घ्या. विरोधक म्हणतात 10 फूट, जर 10 फूट आहे ते लहाना नावेत कशाला बसले पारकर आणि पवार? आणि धडाधड पिस्तूल काबर मारतायत. सावरकर डुबकी घेतायत आणि पुढे निघाले आहे, पुढे निघाले आहे. सावरकर डुबकी घेतायत आणि सावरकर पुढे निघालेले आहेत, होत आहेत सारखे. ही अशी उडी पाहिली हो. अनेक कवींचे प्रतिभा जागृत झाली, अनेक कवींच्या प्रतिभा जागृत झाल्या. त्यात लोककवी मोहन आहेत. ही उडी घेतलेली त्यांनी पाहिली, ऐकलं, आणि त्यांनी म्हटलं शिल्पकार सह्याद्रीचा, भाष्यकार भवितव्याचा, कल्पांत न्याहाळून गेला, आसमान कडाडून गेला. पुढे ते म्हणतात, माझं तिथं फारच आवडत आहे, फारच आवडत आहे. ही अशी उडी बघताना, ही कोणाची उडी? सावरकरांची. ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला. पण मागून पिस्तूलच्या फैरी आहेत, समुद्र समोर आहे, समोर सुद्धा राष्ट्र आपलं नाही आहे, ते परक्यांचं आहे, ब्रिटन नसेल. ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरजावर फडफडलेला झाशीतील घोडा असला, बुरजावर फडफडलेला झाशीतील घोडा असला. वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला, वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला. दुनियेत फक्त, ऐका बारकाईने, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोघच जण आहे दुनियेमध्ये, या जगामध्ये. विख्यात बहादर कोणते? जे गेले आई करता सागरास पालांडून. कोण होता पहिला? आई करता म्हणजे जानकी करता, सीते करता सागराला ओलांडून जो गेला तो कोण होता? हनुमंत होता. दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करता सागरास पालांडून. हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान, लावून या प्राणपणाला आसमान कडाडून गेला, आसमान कडाडून गेला. आणि सावरकर पोहत गेले. मागून नावा येत आहेत, पण त्यांच्या अगोदर सावरकर पोहोचले बंदरावर आणि निकरवरती आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत, धावत पळत गेले आणि ते चढायला लागले. बंदर होतं, भिंत होती, भिंत गेली की मग फ्रान्समध्ये आपला पाऊल पडत आहे, फ्रान्समध्ये पाऊल पडत चढायला लागले, चढायला लागले, चढायला लागले. सावरकरांनी तानाजीचा पोवाडा लिहिलेला आहे आणि तानाजीच्या पोवाड्यामध्ये तो तानाजी चढतो ना, तो कडा चढतोय, ती घोरपड वरती फेकतात, तिला दोर बांधून हे चढतायत आणि त्याच वेळेस सावरकर लिहितात तानाजी चढू लागले. काय लिहितात सावरकर? तानाजी चढू लागले, सद्भाग्य चढू लागले, स्वातंत्र्य चढू लागले. कसं इथे मला असं म्हणावं असं वाटतं, आपण म्हणूया ना आता, सावरकर स्वतःला म्हणून घेतील, सावरकर चढू लागले, सावरकर चढू लागले, सद्भाग्य चढू लागले, स्वातंत्र्य चढू लागले. आणि सावरकर वरती गेले. आता स्वतःला न्यायी म्हणणाऱ्या, स्वतःला कायद्याने चालतो म्हणणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या पोलिसांना त्यांना पकडायचा अधिकार नव्हता. आता ते फ्रान्स सारख्या स्वतंत्र राष्ट्रात पोहोचले होते आणि त्यांनी इकडे तिकडे पाहणं सुरू केलं. आला का निरंजन पाल, आली का मॅडम कामा, पाहणं सुरू केलं. ते पोचू शकले नव्हते कारण त्याच्या निश्चित वेळा पण ठरलेल्या नव्हत्या.
आले का मॅडम कामा? नाही आले. आणि शेवटी एक फ्रान्सचा तिथे पोलीस उभा होता. ट्राम चालल्या होत्या पण खिशात पैसे नव्हते नो. कदाचित पैसे असते ते सुटले सुद्धा असते. आणि त्या पोलिसला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला अटक करा आणि मॅजिस्ट्रेट समोर उभं करा. पण त्याला ते काही समजलं नाही आणि मागून ताबडतोब पारकर आणि पॉवर पोचले. त्यांनी जे पोलिसांना भाषा समजते, कारण त्यांना पण ती भाषा येत होती, ती भाषा बरोबर केली, खिशातून काहीतरी काढलं आणि ते त्यांना दिलं. मित्र हो, थोड्याशा पैशाच्या लोभाने त्या महामूर्ख पोलिसांनी आपल्या राष्ट्राचा अपमानच केला. आपल्या राष्ट्राचा अपमान केला आणि फार मोठा क्रांतिकारकांचा एवढा मोठा कट उद्ध्वस्त केला. आणि सावरकरांना दोघंजण पकडून घेऊन चालले आहेत. आणि सावरकर थोडंसं मागे वळून पाहतात तर निरंजन पाल आणि मॅडम कामा आलेले आहेत. आत्मबल कविता नुसती ऐकून काय, सगळी पार्श्वभूमी ऐकणं भागच आहे. कोणत्या दिव्यातून सावरकर गेले होते हे आपल्याला कळलंच पाहिजे. आणि त्यांना नावं ठेवणारे कोणत्या दर्जाचे आहेत ते पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि सावरकरांना पकडून नेण्यात आलं. कोणा जहाजावर नेण्यात आलं. सावरकरांना कळलं की आता आपला प्रचंड छळ सुरू होणार आहे. पण सावरकरांचं वाक्य होतं, प्रतिकूल तेच होणार, आगते स्वागतम कुर्यात, जे येईल त्याचं स्वागत करा. आणि इकडे मॅडम कामा काय चूप बसली होती का? मार्सेलिसचा जो महापौर होता त्याचं नाव होतं जो जोरे. काय नाव होतं? जा जोरे. आता हे कसे नाव होते देव जाणे. त्या जाजोरेला जोजोरे करून यांनी उठवला. उठा जोजोरे म्हटलं, उठा आता उठा. अरे तुमच्या राष्ट्राचा अपमान होतोय. जोजोरेला काय नेमकं काय झालं? तो म्हणे, अहो सावरकरांना तो ओळखत होता, नाव ऐकून होता, त्यांचं कार्य त्यांना माहीत होतं. ही एक जमेची बाजू होती. आणि ती मॅडम कामा त्यांना म्हणाली, तुमच्या राष्ट्रात सावरकर शरण आले होते, त्या पोलिसांना शरण आले होते, पण त्यांनी काही केलं नाही. तुमच्या राष्ट्रातून तुमच्या राष्ट्राची परवानगी न घेता सावरकरांना नेण्यात आलं. हा तुमच्या राष्ट्राचा अपमान आहे. पहा मॅडम कामा कोणत्या दर्जाची बाई होती. आणि ते दोघं संसदेमध्ये गेले. इतकंच नाही, मॅडम कामाने काय केलं, सगळ्या पेपरमध्ये बातमी दिली की स्वतःला न्याय म्हणणारं इंग्रज सरकार, ब्रिटिश सरकार किती अन्यायी आणि शैतान आहे. राष्ट्राचा अपमान केलेला आहे, किती अन्यायाने आहे. सगळीकडे बातमी गेली, सगळ्या जगात बातम्या जायला लागल्या. आणि तुम्हाला सांगतो की संसदेमध्ये त्या पंतप्रधानाला, काय त्याचं नाव आहे, ब्रिओ, त्या पंतप्रधानाला तोंड दाखवायला जागा नव्हती. त्याला राजीनामा द्यावा लागला. एकच स्पष्ट उदाहरण आहे की एका राजकीय गद्यासाठी एका स्वतंत्र राष्ट्राच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. हे एकमेव उदाहरण आहे. त्या पोलिसाला त्याची नोकरी कायमची चालली गेली. सगळीकडे चितू झाली आणि त्याचीच झाली नाही, ते सगळ्या इंग्लंडची चितू झाली. आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सगळ्या जगाच्या विषयावर टांगला गेला. आणि सावरकर इकडे आले म्हणजे काय, त्यांना पकडून नेलं हो. एवढं मोठं सगळं जमा करून आणलेलं, कारण सुटका करून घेणं हेच ध्येय होतं. आणि सावरकर खूप थकले होते. आणि त्यांना गेल्या गाढ झोप लागली. आणि जाग कशाने आली, कोणीतरी एखाद्या पोलिसांनी लात मारली असेल. आणि त्यावेळेला सावरकर म्हणाले, खबरदार, मी जीवावर उदारून झालेलो आहे, तर तुम्ही असं कराल तर एकाला तरी मारल्याशिवाय आम्ही मरणार नाही, लक्षात घ्या. आणि आतापर्यंतच्या सगळ्या साहित्यामध्ये, कुसुमाग्रजांपासून ते मर्ढेकरांपर्यंत, दलित साहित्यापर्यंत, कवच मंत्र म्हणून आपल्या साहित्याचा कोणी उपयोग केला नाही. संस्कृतमध्ये आहे, रामरक्षा कवच मंत्र आहे, हनुमान चालिसा कवच मंत्र आहे, की आपल्यावरती संकट जर आलं तर कवच मंत्र म्हटलं गेलं पाहिजे. आम्ही पाहतो, माझी यात्रा कंपनी पण आहे, मी बद्रीनाथला लोकांना घेऊन जातो की अहो आम्ही रामरक्षा वगैरे घेत असतो संध्याकाळी, पण तो बद्रीनाथचा घाट आला आणि त्या गाड्या वळायला लागल्या की लोकांचं आपोआप सुरू होतं, आपोआप रामरक्षा सुरू होतं. कवच मंत्र म्हणावा लागतो की संपूर्ण संकट आपल्या भोवती आहे तर कवच मंत्र म्हटलं गेलं जातं. अशी कवच मंत्र म्हणून सावरकरांनी कविता लिहिली, त्याचं नाव आत्मबल. आपल्या आत्म्याचं बल वाढवणे, सगळं जग विरुद्ध झालंय, आत्म्याचं बल वाढवणे.
आणि ते म्हणाले तू काय लाथा मारतोस रे, अरे अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. म्हणतात तसेच अवश्य म्हणा, अनादि मी, अवध्य मी, अनंत मी भला, मारिल जगती असा कोण जन्मला. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. असा कोणता शत्रू आहे की जो मला मारेल, कारण मी अनादि आहे, पूर्वी होतो, आत्ताही आहे, नंतरही राहणार आहे, अनादि आहे. कुठे सावरकरांना आठवलं हो गीतेचं तत्वज्ञानी? कलंगावर बसून नाही, सवय नसून देवघरात बसले तेव्हा नाही, मृत्यू समोर उभा आहे, यमदूतच नाही प्रत्यक्ष यम समोर उभा आहे. आणि त्यावेळेस सावरकरांना आठवलं, नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावका, न चैनम क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुता. बघा त्यावेळेस आठवलं. आणि त्याचंच भाषांतर हे आहे, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. अरे अग्नी जाळी मजशी ना खड्ग छेदितो, नैनम छिंद नैनंती पावका, अग्नी जाळी मजशी ना खड्ग छेदितो, ठेवून मला फॅड मृत्यू पळत सुटतो. मला अग्नी जाऊ शकत नाही. काय ताकद आहे, काय ताकद आहे बघा, मला अग्नी जाऊ शकत नाही. अरे सावरकरांनी काय छपरी पलंगावर बसून कविता केल्या का, इंच इंच लढवू. संकटांच्या चक्री वादळाच्या केंद्रबिंदूमध्ये ते उभे होते आणि घोड्यावर बसून धावत पळत जाऊन त्यांनी काही कविता केलेल्या आहेत. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, माधुरी रिपू जगती असा कवन जन्मला, अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो. अरे तुम्ही मला अग्नीत जाण्याचा प्रयत्न केला ना, तरी तो मला जाऊ शकणार नाही. कारण तो अग्नी काय, त्याच्यापेक्षा भयानक स्वातंत्र्य प्राप्तीचा, स्वातंत्र्याच्या इच्छेचा वडवानं अग्नी माझ्या हृदयात पेटलेला आहे. माझ्या या आतल्या अग्नीमुळे तो अग्नी शांत होऊन जाईल. अग्नी जाई मजशी ना खड्ग छेदितो. कोणतेही शस्त्र मला मारू शकत नाही, मला छेदू शकत नाही, मला कापू शकत नाही, मला कापू शकत नाही. अग्नी जाळी मजशी ना खड्ग छेदितो, घेऊन मला भ्याड मृत्यू. अरे तो मृत्यूच भ्याड आहे. अनेकदा मृत्यू आला सावरकरांचे, तिथे मृत्यूचे पाश आले, पण सावरकरांनी त्या मृत्यूच्या पासाचे झोपाळे केले आणि झोपा घ्यायला लागले, झोका घ्यायला लागले, झोका घ्यायला लागले. असा मृत्यू भ्याड तो पळून गेला. तो काय आला माझ्यासमोर. अरे आधी ते पुढे म्हणतात, तुला असं वाटतं ना, अद्भुतच माणूस कल्पनाच करू शकत नाही. माफ करा थोडसं वेळेचे इकडे तिकडे गेलं तर कल्पनाच करू शकत नाही. लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला, नम्र दासा सम चाटलेला तो पदांगला. तुम्ही मला माझ्या मृत्यूसाठी सिंहाच्या पिंजऱ्यात टाकून द्या, टाकून द्या खुशाल. पण काय होईल माहितीये का, तो माझे पाय चाटायला सुरुवात करेल. कारण तो सिंह आहे तर मी नरसिंह आहे. गंमत आहे. होतेच ना ते सिंहाच्या पिंजऱ्यातच होते का हो. प्रश्न मला तरी वाचताना पडला होता, तुम्हाला ऐकताना पडला की नाही माहित नाही. सिंहाच्या का म्हटलं, वाघाच्या का नाही म्हटलं. वाघ तर अधिक क्रूर आहे सिंहापेक्षा. पण नाही, सावरकरांचा अभ्यास, सावरकरांचं लक्ष, सावरकरांचं चिंतन कसं होतं बघा. सिंहाच्या म्हटल्याचं कारण काय, ब्रिटिशांचा तो युनियन जॅक होता ना, त्याच्यावर सिंहाचं चित्र बघा. कोणत्या अवस्थेत सावरकर किती चिंतन, किती सावध आहे. अरे तुमच्या त्या सिंहाचं तुम्ही काय सांगताय, तुमच्या ध्वजावरच्या सिंहाचं, तो माझे पाय चाटेल म्हणजे तुम्ही माझे पाय चाटाल, तुम्ही माझे पाय चाटाल. हा प्रचंड आत्मविश्वास. लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला, नम्र दासासम चाटील तो पदांगुला, कल्लोळी ज्वाळ्यांच्या फेकशी जरी. जर मला तुम्ही त्या आगीच्या कल्लोळात फेकून दिलं ना, आग पेटवली, चिता पेटवली आणि मला फेकलं, पण मला फेकल्यानंतर ती चिता काय होईल, ती थंडगार होऊन जाईल. ती थंडगार लोटी हिंस्र सिंहाच्या ती थंड होऊन जाईल. कारण माझ्या हृदयामध्ये पेटलेला अग्नी हा फार भयंकर आहे. आणि तुम्ही काय म्हणणार, तुम्ही आणून आणून काय आणणार रे. तुम्ही बंदूक आणणार, पिस्तूल आणणार, तोफा आणणार. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते. तुझं ते क्रूर सैन्य घेऊन ये, तुझ्या तोफा घेऊन ये, तुझ्या बंदका घेऊन ये. अरे यंत्र तंत्र अस्त्र शस्त्र आगोपते सगळं घेऊन ये तू. तंत्र मंत्र शस्त्र सगळं आण. हाला हाला त्रिनृते. अरे आमच्या भगवंतानी जसं हालाहाल पिऊन टाकलं होतं, कोणी, शंकराने. हाला हाला त्रिनेत्र तो जसा प्राशितो. त्या त्रिनेत्राने शंकराने जसं हालाहाल प्राशन केलं, मी तुम्हाशी तैसाची गिळून पचवितो. मी तसाच तुम्हाला गिळून टाकीन, जिरून टाकीन. तुम्ही काय म्हणताय. आणि म्हणून
हा कवच मंत्र त्यांनी म्हटला आणि अनादिमी अनंतमी अवध्यमी भला अनादिमी अवंत्यमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मादिल रिपू जगती असा कवन जन्माला असं कवच मंत्र सावरकरांनी या कवितेतून म्हटला. त्यांची ही जी हिंमत आहे, त्यांची ही ताकद आहे, त्यांचा जो आत्मविश्वास आहे, त्याला नमन करून मी आज येथे थांबतो. उद्या आपल्याला जे पाहायचे आहे, उद्या आपल्यासाठी जो विषय आपल्या समोर आहे तो सांत्वन व माझे मृत्यूपत्र अतिशय सुरेख विषय आहे. या आणि मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की आपणही ऐका, आपल्या मुलांनाही प्रवचन ऐकवा. हे कालपासून अतिशय मला अनेकांचे फोन आले, अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांचे फोन आले. त्यांना प्रकल्प आवडलेला आहे आणि नुसतं आवडलं असं नाही, ह्या कविता तुम्हाला वाचायची इच्छा व्हावी, त्या तुम्ही वाचाव्या, त्या तुम्ही म्हणाव्या. तुमचा आवाज माझ्यापेक्षा गोड असेल तर त्या गाव्यात. माझ्यापेक्षा म्हणजे काय, माझा काय गोड नाहीच आहे, तुमचा असेलच गोड तर म्हणाव्या अशी मी विनंती करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. पुन्हा आपण उद्या भेटूया. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम.